नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यातील राज्यशास्त्रातील प्रकरण 3 राजकीय पक्ष याबद्दल आपण बघणार आहोत। तर मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप हे समजून घेतलेलं आहे। आता आपल्याला राजकीय पक्षाबद्दल माहिती बघायची आहे। तर सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो। या पाठात आपण राजकीय पक्षपद्धतीची ओळख करून घेणार आहोत। समाजामध्ये ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्या प्रकारे राजकीय पक्षसुद्धा निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना आपल्याला दिसतात। समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक आढळतो। राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे आणि त्यांची कार्यपद्धती ही मात्र वेगवेगळी असते। आणि त्यामुळे आपल्याला आता राजकीय पक्षपद्धती म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया। तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते। बघा, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांनाच राजकीय पक्ष म्हणून सांगितलं जातं। आता राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत। पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सत्ता मिळवणे। राजकीय पक्षाचं पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे। राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो। त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात। अशा स्पर्धा करण्यात अयोग्य असं काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे लागते, चांगले असावे लागते। दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे विचारसरणीचा आधार। प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो। सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते। मग आता ही अशी विचारसरणी ज्या लोकांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात। पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार सुद्धा म्हटलेला आहे। मग आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते, त्यामुळे पक्षामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे खूप अवघड होऊन बसले आहे। तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पक्ष कार्यक्रम। विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात। सत्ता मिळाली की त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते। सत्ता नाही मिळाली तरी त्या कार्यक्रमाद्वारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात। पुढचं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे। राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात। अर्थात हे कार्य निवडणुकीमध्ये ज्या पक्षांना बहुमत मिळालेलं आहे अशाच पक्षाचं असतं, परंतु ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम पाहत असतात। पुढचं वैशिष्ट्य आहे शासन व जनता यांच्यातील दुवा। राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात। जनतेच्या मागण्या, जनतेची गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करत असतात। तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरणाच्या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते। अशी ही राजकीय पक्षाची
वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत. आता दिवसेंदिवस भारतातील पक्षपद्धतीचं स्वरूप बदलत जाताना आपल्याला दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. एक प्रबळ पक्षपद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले आणि हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलेले आहे. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणामध्ये एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली आणि त्यानंतरच्या काळात अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी आघाडीचं शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आता आघाडीचं शासन स्थापन करण्याचा प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेला आहे. आघाडीच्या शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आणि आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आपल्याला दिसते. आता एकपक्ष पद्धती म्हणजे काय, द्विपक्षीय पद्धती म्हणजे काय आणि बहुपक्षीय पद्धती म्हणजे काय याचा आपण थोडक्यात विचार करूया. तर एकपक्ष पद्धती म्हणजे एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घ काळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. त्यानंतर द्विपक्ष पद्धती म्हणजे काय, तर राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते, तेव्हा ती शासन पद्धती म्हणजे द्विपक्षीय शासन पद्धती होय. बहुपक्ष पद्धती म्हणजे अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी पद्धती म्हणजेच बहुपक्ष पद्धती होय. तर अशा प्रकारे आपण एकपक्ष पद्धती म्हणजे काय, द्विपक्षीय पद्धती म्हणजे काय आणि बहुपक्षीय पद्धती म्हणजे काय हे आपण बघितले. आता आपल्याला भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची ओळख करून घ्यायची आहे. तर राष्ट्रीय पक्ष म्हणून जे ओळखले जातात भारतातील त्यांची नावं मी सांगते तुम्हाला. पहिलं म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला. या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. परंतु या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. त्यानंतरचा राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात हा जनसंघ विलीन झाला. परंतु ह्याचे स्वरूप फार काळ काही टिकले नाही. हा पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. त्यानंतर बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. त्यानंतरचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. या पक्षाची स्थापना
1998मध्ये झाली. 2016मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. आता लोकसभा निवडणुकीत 2009 ते 2014 यामधील राष्ट्रीय पक्ष यांची नावं आपल्याला इथे सांगितलेली आहेत. त्यांची नावं बघूया. पहिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, दुसरं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तिसरं भारतीय जनता पक्ष, चौथं भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, पाचवं बहुजन समाज पक्ष आणि सहावा राष्ट्रवादी काँग्रेस. आता आपण भारतातील काही महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष बघणार आहोत. तर प्रादेशिक पक्ष म्हणजे नेमकं काय, तर विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांनाच प्रादेशिक पक्ष म्हणून सांगितलं जातं. आता महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष कोणकोणते आहेत त्यांची नावं मी सांगते तुम्हाला. पहिला शिवसेना, दुसरा शिरोमणी अकाली दल, तिसरा जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, चौथं आसाम गण परिषद, पाचवं द्रविड मुन्नेत्र कळघम. अशी ही भारतातील काही महत्त्वाची प्रादेशिक पक्ष आहेत. आता आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणते प्रादेशिक पक्ष आहेत ते बघणार आहोत. महाराष्ट्रातील पक्षांची नावं आहे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन महासंघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी. ही आपली महाराष्ट्रातील काही प्रादेशिक पक्षांची नावं आहेत. तर या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.